नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिरा मनुदार तुम्हा सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण TYBSCचा जो क्रिस्टल स्ट्रक्चर चॅप्टर आहे हा पूर्णपणे रिवाईज करणार आहोत. युनिव्हर्सिटीच्या गाईडलाईननुसार TYBSC सेमेस्टर 4ची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन व ऑफलाईन MCQ पद्धतीमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेबस लवकरात लवकर करावा लागेल, त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहे हे नवीन व्हिडिओ लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण क्रिस्टल स्ट्रक्चर हे चॅप्टर क्विक रिवाईज करणार आहोत. चॅप्टरला रिवाईज करण्या अगोदर आपण पुणे युनिव्हर्सिटीचा जो TYBSC फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस आहे तो पूर्णपणे अगोदर डिस्कस करून घेऊ. फिजिकल केमिस्ट्रीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एकूण 4 चॅप्टर आहेत. पहिला आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल, त्याला सर्वात जास्त वेटेज आहे 21 मार्काचं. नंतर दुसरं चॅप्टर आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री, त्याला वेटेज आहे 17 मार्काचं. तिसरं आहे क्रिस्टल स्ट्रक्चर, त्याला वेटेज आहे 14 मार्क. आणि शेवटचं जे चॅप्टर आहे क्वांटम केमिस्ट्री, त्याला वेटेज आहे 10 मार्काचं. तर चला रिवाईज करूया. क्रिस्टल स्ट्रक्चरला टोटल वेटेज आहे 14 मार्काचं. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. क्रिस्टल स्ट्रक्चर हे सर्वात सोपं चॅप्टर आहे, त्याच्यामुळे तुम्ही एका तासामध्ये हे पूर्ण चॅप्टर कवर करू शकता. तर क्रिस्टल स्ट्रक्चरलाच तुम्ही सॉलिड स्टेट पण म्हणू शकता. तर सॉलिड आर रिजिड्स, हार्ड अँड सॉलिड काय असतो त्याचा जो शेप आणि वॉल्यूम काय असतो डेफिनाइट. नंतर दे आर हेल्ड टुगेदर बाय स्ट्रॉंग फोर्स अँड कॅनॉट मूव्ह अबाउट ॲट रँडम. सॉलिड जे आहे ते रँडमली मूव्ह करू शकत नाही. नंतर क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड 2 टाईपमध्ये केलेले आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ॲटमची, मॉलिक्यूलची किंवा पार्टिकलची जी अरेंजमेंट असते ही काय असते, रेग्युलर असते. नंतर त्याचा जो शेप आहे तो डेफिनाइट जॉमेट्रिकल शेप. नंतर विथ फ्लॅट फेसेस अँड शार्प एजेस. तर हा पण पॉईंट नोट डाऊन करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड जे आहेत ते शार्प मेल्टिंग पॉईंट शो करतात. तर हा पण पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा. नंतर सर्वात महत्त्वाची जी प्रॉपर्टी आहेत की क्रिस्टलाइन सॉलिड हे ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी शो करतात. तर हा पण पॉईंट नोट डाऊन करायचा. एक्झाम्पल काय काय लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सोडियम क्लोराईड, शुगर, सल्फर, डायमंड, ग्रॅफाईट, आईस आणि मेटल जे आहेत ते सोडियम, गोल्ड आणि कॉपर, हे सर्व एक्झाम्पल क्रिस्टलाइन सॉलिडचे आहेत. तर क्रिस्टलाइन सॉलिड तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेलंच असेल. त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय आहेत की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ॲटमची अरेंजमेंट काय असते, रेग्युलर असते. नंतर त्यांचा जो जॉमेट्रिकल शेप आहे हा डेफिनाइट असतो, त्याला फ्लॅट फेसेस आणि शार्प एजेस असतात. मेल्टिंग पॉईंट शार्प असतो आणि क्रिस्टलाइन सॉलिड ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी शो करतात. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, शुगर, सल्फर, डायमंड, ग्रॅफाईट, आईस आणि मेटल जे आहेत सोडियम, गोल्ड आणि कॉपर. पुढचं आहे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड हे काय असतात, रिजिड, हार्ड. त्याचा जो शेप आहे हा डेफिनाइट असतो, परंतु त्याचं जे जॉमेट्रिकल पॅटर्न म्हणजे ॲटमची जी अरेंजमेंट आहे ही रेग्युलर नसते. नंतर अमॉर्फस सॉलिड हे शार्प मेल्टिंग पॉईंट शो करत नाही, त्यालाच आपण सुपर कूल लिक्विड सुद्धा म्हणू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमॉर्फस सॉलिड जे आहेत ते आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी शो करतात. एक्झाम्पल आहे ग्लास, प्लॅस्टिक, रबर. तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे हीट ऑफ क्रिस्टलायझेशन. आता हीट ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे काय, एक मोल लिक्विडचं कन्व्हर्जन क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये होण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट इव्हॉल्व होते त्याला म्हणतो आपण हीट ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे हीट ऑफ क्रिस्टलायझेशनमध्ये काय होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये, म्हणजे लिक्विड, एक मोल लिक्विड असेल तर तो कम्प्लिटली कशामध्ये कन्वर्ट होतो, क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, हीट ऑफ क्रिस्टलायझेशन. आता हीट ऑफ क्रिस्टलायझेशनमध्ये काय होतं, हीट जे आहे ती काय होते, इव्हॉल्व होते. म्हणून ही जी प्रोसेस आहे याला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक प्रोसेस. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे हीट ऑफ फ्युजन.
तर हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, 1 मोल सॉलिड असेल तर त्याचं कम्प्लिटली लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब होते त्याला म्हणतो आपण हीट ऑफ फ्युजन. आता हीट ऑफ फ्युजनमध्ये काय होतं, हीट जी आहे ती ॲब्सॉर्ब होते, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं. म्हणून ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतो आपण एंडोथर्मिक प्रोसेस. अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हीट ऑफ क्रिस्टलायझेशन आणि हीट ऑफ फ्युजनची जे व्हॅल्यू असतात ह्या काय असतात, सेम असतात, परंतु त्याचं जे साईन असतं ते अपोजिट असतं. पुढचा पॉईंट आहे क्रिस्टॅलोग्राफी. क्रिस्टॅलोग्राफीमध्ये क्रिस्टलचा अभ्यास केला जातो. स्टडी ऑफ डिफरंट प्रॉपर्टी ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स सच ॲज फिजिकल प्रॉपर्टी, स्ट्रक्चर, क्रिस्टल ग्रोथ अँड जॉमेट्री. तर क्रिस्टलच्या ज्या वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत, क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे, नंतर क्रिस्टलची ग्रोथ आहे आणि क्रिस्टलची जॉमेट्री, ह्या सर्वांचा अभ्यास क्रिस्टलोग्राफीमध्ये केला जातो. आता पुढचा पॉईंट आहे लॉ ऑफ क्रिस्टलोग्राफी. लॉ ऑफ क्रिस्टलोग्राफीमध्ये तुम्हाला 3 लॉ स्टडी करायचे आहेत. लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ इंटरफेशियल अँगल, लॉ ऑफ रेशनल इंडायसेस आणि लॉ ऑफ सिमेट्री. तर पहिला जो लॉ आहे तो लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ इंटरफेशियल अँगल. तर लॉ ऑफ कॉन्स्टन्सी ऑफ इंटरफेशियल अँगलमध्ये काय सांगितलं आहे त्याच्या अगोदर आपण समजून घेऊ की इंटरफेशियल अँगल काय असतो. जर समजा तुमच्याकडे एक क्रिस्टल असेल, डायग्राममध्ये दिलेला आहे, हा जो क्रिस्टल आहे त्याला 6 फेसेस आहेत. किती फेसेस आहेत, 6, आणि 2 फेस जे आहेत ते एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. तर त्या 2 फेसेसमध्ये एक अँगल तयार झालेला आहे, त्यालाच काय म्हणतो, इंटरफेशियल अँगल, द अँगल बिटवीन एनी 2 इंटरसेक्टिंग फेसेस ऑफ क्रिस्टल. आता स्टेटमेंट काय आहे, ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आहे की जर समजा एकाच टाईपचे 2 क्रिस्टल असतील, एकाच टाईपचे 2 क्रिस्टल, परंतु त्यांची जी ग्रोथ झालेली आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे, म्हणजे त्यांचा जो शेप आहे तो थोडासा वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्यामध्ये जो इंटरफेशियल अँगल असतो तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. फॉर अ गिवन सबस्टन्स करस्पॉन्डिंग फेसेस और प्लेन फॉर्मिंग द एक्सटर्नल सरफेस ऑफ क्रिस्टल ऑलवेज इंटरसेक्ट ॲट डेफिनाइट अँगल विच रिमेन कॉन्स्टंट नो मॅटर हाऊ द फेस डेव्हलप. समजलं का, म्हणजे 2 क्रिस्टल सेम सबस्टन्सचे असतील, त्यांचा शेप जरी वेगवेगळा दिसला तरी त्यांचा जो इंटरफेशियल अँगल आहे हा जवळपास म्हणजे कॉन्स्टंट असतो. आता पुढचा पॉईंट आहे लॉ ऑफ सिमेट्री. आता लॉ ऑफ सिमेट्री म्हणजे काय, सिमेट्री म्हणजेच काय, जर समजा एखाद्या ऑब्जेक्टमधून किंवा एखाद्या क्रिस्टलमधून तुम्ही प्लेन ॲक्सिस पास केला तर त्या क्रिस्टलचे 2 इक्वल पार्ट होतील, म्हणजे दोघंही पार्ट कसे दिसतील, जवळपास मिरर इमेज दिसतील, त्यालाच काय म्हणतो आपण सिमेट्री, सारखेपणा. आता इलेमेंट ऑफ सिमेट्री म्हणजे काय, क्रिस्टलमध्ये 3 टाईपच्या सिमेट्री असतात, प्लेन, ॲक्सिस अँड सेंटर ऑफ सिमेट्री. हे यांची जी टोटल आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ प्लेन, ॲक्सिस, सेंटर ऑफ सिमेट्री पोजेस बाय क्रिस्टल इज कॉल्ड इलेमेंट ऑफ सिमेट्री. म्हणजे त्या तिघांची जी बेरीज असेल त्यालाच काय म्हणतो आपण इलेमेंट ऑफ सिमेट्री. आता स्टेटमेंट काय आहे, ऑल क्रिस्टल ऑफ सेम सबस्टन्स पोजेस सेम इलेमेंट ऑफ सिमेट्री. जर सबस्टन्स काय असतील, सेम सबस्टन्सचे जर क्रिस्टल, जेवढे क्रिस्टल असतील एका सबस्टन्सचे म्हणजे जेवढे क्रिस्टल असतील त्या सर्वांचे इलेमेंट ऑफ सिमेट्री काय असते, सेम असते. आता प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, जर एखादा जो क्रिस्टल आहे त्याच्या प्लेनमधून हायपोथेटिकल किंवा इमेजनरी प्लेन जर तुम्ही पास केला सेंटरमधून तर त्याचे 2 इक्वल पार्ट पडतात आणि ते 2 पार्ट एकमेकांचे काय असतात, मिरर इमेज असतात, त्यालाच म्हणतो आपण प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, क्रिस्टलच्या स्ट्रक्चरमधून असा इमेजनरी प्लेन पास करतो की प्लेन पास केल्यानंतर त्या क्रिस्टलचे 2 इक्वल पार्ट पडतात आणि दोघंही पार्ट एकमेकांचे मिरर इमेज असतात. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय, हा जो क्रिस्टल आहे त्या क्रिस्टलमधून त्याच्या सेंटरमधून एक प्लेन पास केलेला आहे आणि प्लेन पास केल्यानंतर त्या क्रिस्टलचे 2 इक्वल पार्ट पडतात. दुसरं आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, वेन ॲन इमेजनरी लाईन पासिंग थ्रू क्रिस्टल अराउंड विच अ क्रिस्टल वेन रोटेटेड थ्रू 360 degree occupy the same orientation more than one, then it is called an
ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, हा जो क्रिस्टल आहे त्याच्यामधून जर तुम्ही इमेजनरी लाईन पास केली आणि क्रिस्टलला 360 डिग्रीनी रोटेट केलं तर त्याचे जे ओरिएंटेशन आहे ते एकापेक्षा जास्त जर सेम दिसले तर त्याला म्हणतो आपण ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ॲक्सिस ऑफ सिमेट्री 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री, 3 फोल्ड, 4 फोल्ड असे वेगवेगळे टाईप असतात. म्हणजे 360 डिग्रीने ओरिएंटेशन केल्यानंतर किती वेळेस तो सारखा दिसते. जर 2 वेळेस सारखा दिसत असेल तर 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री, 3 वेळेस सारखा दिसत असेल तर 3 फोल्ड. पुढचा आहे सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय, हा जो क्रिस्टल आहे त्याच्या सेंटरमधून एखादा पॉईंट, इमेजनरी पॉईंट पास केला तर तो काय करतो, एकमेकांना 2 इक्वल भागमध्ये इक्वल डिस्टन्सने कट करतो. त्याला म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री. आता क्रिस्टल सिस्टीम क्रिस्टल जे आहेत ते 230 डिफरंट फॉर्ममध्ये असतात. क्रिस्टल जे आहेत ते 230 डिफरंट फॉर्ममध्ये असतात. नंतर त्याचे 32 क्लासेस आणि 14 पॉईंट ग्रुप असतात. नंतर क्रिस्टल जो आहे त्याचे 7 बेसिक सिस्टीम असतात. क्रिस्टलचे सिस्टीम किती असतात, 7. त्याच्यामध्ये क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, ट्रायगोनल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्झागोनल. नंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक आणि एक्झाम्पल पण दिलेले आहेत. हे तुम्ही सर्व कॉपी करू शकता. युनिट लेंथ किती असेल क्रिस्टलचे, आणि इकडे काय A=B, B=C, हे काय आहे युनिट लेंथ. म्हणजे क्युबिकमध्ये जी लेंथ असेल क्रिस्टलची हे काय सगळीकडे सारखीच, A साईडला जेवढे असेल तेवढीच B साईडला आणि C साईडला. आणि त्यांच्यामध्ये जो अँगल आहे तो पण काय आहे 90 डिग्री. तीनही अँगल अल्फा, बीटा आणि गॅमा. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर पण एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पुढचा पॉईंट आहे आयसोट्रॉपिक सबस्टन्स. आयसोट्रॉपिक सबस्टन्स, द प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड ऑन डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी म्हणजे काय, आयसो मीन सेम. कोणत्याही डायरेक्शनला जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल हीट ऑफ एक्सपान्सन किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही प्रॉपर्टी मेजरमेंट करण्याचा प्रयत्न केला क्रिस्टलच्या बाबतीत, तर कोणत्याही डायरेक्शनला ही जी प्रॉपर्टी म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची जी व्हॅल्यू येणार आहे ही कोणत्याही डायरेक्शनला सेम येणार आहे. म्हणून त्यांना म्हणतो आपण आयसोट्रॉपिक सबस्टन्स हुज व्हॅल्यू इज सेम इन डिफरंट डायरेक्शन. कोणत्याही डायरेक्शनला त्याची जी व्हॅल्यू येणार आहे ती सेम येणार आहे. आता त्याच्यामध्ये काय, तर ऑल अमॉर्फस सबस्टन्स ऑफ आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. जेवढे अमॉर्फस सबस्टन्स आहेत ते आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी शो करतात. तर हा पॉईंट त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे की अमॉर्फस सबस्टन्स कोणती प्रॉपर्टी शो करतात, तर आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. नंतर आहे ॲनिसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिकच्या उलटं काय आहे ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी. ही जी प्रॉपर्टी आहे कशावर, डायरेक्शनवर, मेजरमेंटच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ही डिफरंट डायरेक्शनला डिफरंट व्हॅल्यू येणार आहे. याच्यामध्ये काय क्रिस्टलाइन सबस्टन्स जे आहेत ते ॲनिसोट्रॉपिक प्रॉपर्टी शो करतात. पुढचा पॉईंट आहे युनिट सेल. आता युनिट सेल म्हणजे काय, एखादा जर स्पेस लॅटिस असेल त्याचा स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट जो आहे तो युनिट सेल असतो. त्यालाच आपण द स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक ऑफ क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसचा जो स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक आहे तो आहे युनिट सेल. जसं आपण भिंत बांधतो, भिंतीमध्ये काय एक भिंत जी आहे ते काय आहे स्पेस लॅटिस आहे किंवा क्रिस्टल लॅटिस आहे. त्याच्यामधली एक भिंत जी आहे ती युनिट सेल आहे. आता युनिट सेलचे जे टाईप आहे त्याच्यामध्ये टाईप ऑफ क्युबिक लॅटिस, स्पेस लॅटिसचे 7 टाईप अगोदरच आपण डिस्कस केलेले होते. सिम्पल, क्युबिक, नंतर ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ऑर्थोगोनल, हेक्झागोनल हे वेगवेगळे टाईप होते. त्याच्यामध्ये आहे क्युबिक लॅटिस. क्युबिक लॅटिसमध्ये 3 टाईप आहेत, सिम्पल क्युबिक लॅटिस, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर. तर हे पण पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. आता सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये नक्की काय असतं. सिम्पल क्युबिक लॅटिसमध्ये काय असतं, त्याच्या प्रत्येक कॉर्नरला म्हणजे 8 कॉर्नरला 8 ॲटम असतात आणि तो एक ॲटम दुसऱ्या 8 युनिट सेलबरोबर काय होतात, शेअर केले जातात. तर याच्यामध्ये जी ॲटमची जी संख्या आहे, द नंबर ऑफ ॲटम इन ACC इज 1.
म्हणजे त्याचं जे ॲन्सर येतं टोटल जेव्हा आपण काउंट करतो नंबर ऑफ ॲटम तेव्हा त्याचं ॲन्सर किती येतं 1. तर हा पॉईंट याच्यामध्ये लक्षात ठेवायचा की सिम्पल क्युबिक लॅटिस जो आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम किती असतात 1च. त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम असतो, परंतु तो एक ॲटम इतर 8 युनिट सेलबरोबर शेअर केला जातो, म्हणून टोटल नंबर ऑफ ॲटम किती राहतं फक्त 1च. नंतर पुढचा जो पॉईंट आहे बॉडी सेंटर क्युबिक लॅटिस. बॉडी सेंटर क्युबिक लॅटिसमध्ये काय आहे, त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम असतो आणि त्याच्या सेंटरला एक ॲटम असतो. म्हणजे जेव्हा टोटल नंबर ऑफ ॲटम आपण काउंट करतो तर BCCमध्ये टोटल नंबर ऑफ ॲटमची संख्या 2 असते. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे फेस सेंटर क्युबिक लॅटिस. फेस सेंटर क्युबिक लॅटिसमध्ये त्याच्या प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम असतो आणि त्याच्या प्रत्येक फेसला क्युबिक लॅटिसमध्ये टोटल जे फेस आहे ते किती असतात 6. म्हणजे नंबर ऑफ ॲटम प्रत्येक फेसला किती येतील 6. आणि एक फेसला जो ॲटम असतो तो दुसऱ्या एक फेसबरोबर काय होतो शेअर होतो, म्हणजे हाफ ॲटम असेल तिथं. आणि जेव्हा टोटल नंबर ऑफ ॲटम आपण काउंट करतो तेव्हा त्याचं ॲन्सर 4 येतं. नंतर क्रिस्टलचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण 2 मेथडने डिटरमाइन करतो, लाव मेथड आणि ब्रॅग मेथड. तर लाव मेथडमध्ये काही इतकं सांगण्यासारखं नाही, फक्त ब्रॅग मेथडमध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा ते म्हणजे ब्रॅग इक्वेशन. ब्रॅग इक्वेशन आहे n λ 2d sin θ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.